सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। सिमुगा सिंपणे स्वामींनी सिमगा सिंपवला। कसा सिंपवला, जुन्या काळात शिमगा कसे खेळायचे हे सर्व या छोट्याशा चरित्रामध्ये येते। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींनी कामधेनू असं कोणाला म्हटलं, त्याचबरोबर स्वामींनी शिमगा कुठे खेळला, भक्तजनांना शिमगा कुठे खेळायला लावला, कोणतं ठिकाण होतं ते, आणि त्याचबरोबर एक महत्वाची लीळा आहे, स्वामी वसई येथे जातात। वसई म्हणजे मुंबईकडे आहे ती वसई नाही, ही वसई म्हणजे काय, तर आता यामध्ये पण अर्थ वेगळे वेगळे लावतात काही लोक। काही जण म्हणतात वसई म्हणजे जैनांचं स्थानक, आणि काही महानुभावांच्या मते बुद्ध विहार। आता मला तरी असं वाटते ह्या दोन्ही अर्थापैकी जो अर्थ आहे बौद्ध विहाराचा तो महत्वाचा आहे आणि तेच खरा अर्थ आहे। कशामुळे अर्थ तो खरा आहे की स्वामी बौद्ध विहारामध्ये गेले हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। मला तरी असं वाटतं तुम्ही कधी ऐकलं नसेल की स्वामी बौद्ध विहारामध्ये गेले, हा अर्थ कधी ऐकलाच नसेल तुम्ही, परंतु सविस्तर अर्थ प्रमाणासह, मी हवेतल्या गप्पा कधीच मारत नाही, तुम्हाला माहितीच आहे, जे बोलतो त्याचं प्रमाण देत असतो। तर स्वामी बौद्ध विहारात गेलेत हे सत्य आहे, तर त्यासाठी प्रमाण काय आहे ते प्रमाण तुम्हाला व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर ते जे प्रमाण आहे ते तुम्हाला मिळेल। नेहमीच्या प्रमाणे स्वामींचं हे चरित्र तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनलमध्ये। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही चरित्र सर्व अनुक्रमे ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी जे दररोज नवनवीन स्वामींचे चरित्र अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगदी सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही प्रत्येक चरित्र ऐकू शकाल। जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुमच्याकडून एकही व्हिडिओ सुटणार नाही। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 388। मार्गी कामधेनू नामपूर्वक भिक्षान आरोगण। तुम्हाला असं वाटेल की टायटल तर दिलेलं आहे स्वामी बौद्ध विहारात गेले, का गेले, आणि सुरुवात तर अशी आलेली आहे की मार्गी कामधेनू नामपूर्वक भिक्षा आरोगण। मग आता बौद्ध विहार आणि स्वामींचा इथे ते उल्लेखच नाही, तर जाऊ द्या, व्हिडिओमध्ये टायटल काहीतरी दिलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये तिसरंच काहीतरी आहे असं समजून व्हिडिओ सोडून जाऊ नका। कारण जे टायटलमध्ये तुम्हाला दिसत आहे स्वामी बौद्ध विहारामध्ये का गेले किंवा कुठे गेले, कसे गेले, तर ती जी लीळा आहे या व्हिडिओच्या शेवटी लीळा आहे ती। तर अनुक्रमे तुम्ही चरित्र ऐकत आहात तर मला पण ते अनुक्रमेच घ्यावं लागणार आहे, एकदमच मला उडी नाही मारता येणार सरळ त्याच लीळेवर। त्यामुळे सुरुवातीची काही 1-2 चरित्र आहेत ते चरित्र संपल्यानंतर मग स्वामी बौद्ध विहारात गेले हे चरित्र येणारच आहे समोर। तर ते कोणतं गाव होतं हे तुम्हाला समजणारच आहे, त्यामुळे शांततेने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, इत्यंभूत माहिती तुम्हाला सविस्तर प्राप्त होणार आहे। मार्गी कामधेनू नामपूर्वक भिक्षांना आरोगण। रस्त्याने जात असताना स्वामींनी कामधेनू असा उल्लेख केला। कोणाचा उल्लेख केला ते समोर चरित्रात येणारच आहे, आणि असा उल्लेख करून स्वामी त्या भिक्षांनाची आरोगणा करतात। वाकी वडजी पासी वडा तळी गोसावियासी आसन झाले। वाकी वडजी या गावी, त्या गावाजवळच एका वडाच्या झाडाखाली स्वामी आसनस्थ झालेले आहेत, आणि बाईसे महादाईसे भिक्षेसी गेली। बाईसा आणि महादाईसा या त्या गावामध्ये भिक्षेला गेल्या। अवघी भक्तजने भिक्षेसी गेली, जे काही दुसरे पण भक्तजन होते ते पण भिक्षेला गेले।
बारसीचा दिसी एका ब्राह्मणासी मुंजी झाली, तेही वडे मांडे घारिया पुरिया चोवणी लाडू तिळवे तांदुळाचा भातू ऐसी भिक्षा दिधली. त्या गावामध्ये एका ब्राह्मणाच्या घरी बारसीचा दिवस होता आणि एका ब्राह्मणाच्या घरी मुंजी बंधन होतं, म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलाचं लेकराचं मुंज केलं होतं. त्यामुळे साहजिकच आहे मुंजी बंधनाचा कार्यक्रम होता आणि त्यामुळे त्या ब्राह्मणाच्या घरी एकदम स्वादिष्ट असं अन्न तयार केलेलं होतं, स्वयंपाक केलेला होता. त्यामध्ये काय काय होतं? वडे होते, मांडे आपल्याला सर्वांना माहितीच असतील, घारिया केल्या, पुऱ्या केल्या, लाडू केले, सगळं एकदम छानपैकी स्वयंपाक केलेला होता कार्यक्रम असल्यामुळे. तर तो सर्व उत्तम दर्जाचा स्वयंपाक चांगले पंचपक्वान्न भिक्षेमध्ये त्यांनी वाढले. आणि मग ते भक्तजन बाईसा महादाईसा ते सर्व भिक्षा घेऊन येत होत्या स्वामींकडे. गोसावी येता देखिले, स्वामींनी येताना पाहिलं, मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, आलिया गाये थिचिया कामधेनू, स्वामी म्हणतात आमच्या कामधेनू आलेले आहेत, असं स्वामी उल्लेख करतात त्यांचा. गोसावियांशी झोळिया दृष्टपुता केलिया, मग बाईसा महादेसांनी झोळ्या दृष्टपूत केल्या स्वामींसमोर. अवघी भक्तिजने आली, सर्व भक्तजन आले. झोळिया दृष्टपुता केलिया, त्या झोळ्या ज्या होत्या त्या स्वामींना दृष्टपूत केल्या. मग गोसावियांशी दोपहाराचा पूजावसरू झाला, मग स्वामींना दुपारचा पूजावसर झाला. तिथे गोसावियांशी आरोगण झाली, स्वामींना तिथे आरोगण झाली. भक्तजना पांती झाली, भक्तजनांना पंक्तीमध्ये जेवण झालं. कनाशीवरून निघाल्यानंतर आताही हे जे गाव आहे, हे गाव आताही तिथे आहे आणि त्या गावाच्या शिवारात एक आठवण म्हणून नदीच्या किनाऱ्यावर एक स्थान तयार केलेलं आहे. मांडलिक स्थान आहे, परंतु एक स्वामींची आठवण म्हणून त्या गावी स्वामी आले होते म्हणून गावकऱ्यांनी एक सुंदर असं छान मंदिर बांधलेलं आहे नदी किनाऱ्यावर. गुळा झाला विडा झाला, गुळा झाला विडा झाला, मग नावे कपहुडू झाला. थोड्या वेळ स्वामी तिथं झोपले, पण जेवल्यानंतर थोड्या वेळ झोपले म्हणजे काय केलं तर वामकुक्षी घेतलेली आहे. वामकुक्षी कशाला म्हणतात यापूर्वी मी अर्थ सांगितलेला आहे, आठवत असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. उपहूड झाला, स्वामींचा उपहुडे झाला. वामकुक्षी थोडी वेळ झोप घेतली, नंतर उठले. मग गोसावी वेळीचाचा वेळी भडेगावासी बिजे केले, संध्याकाळच्या वेळी स्वामी भडगावला पोहोचले. आता ह्या चरित्राच्या संदर्भात एक पाठभेद आलेला आहे. तो पाठभेद काय आहे तेही तुम्हाला मी वाचून दाखवतो. गोसावियांसी मार्गी बिजे करिता नदी होती, स्वामी रस्त्याने जात होते आणि मध्येच नदी लागली. तेथ गोसावियांसी आसन झाले. ही कोणती नदी आहे? गिरणा नदी, तिचं नाव आहे. तर स्वामींना तिथेच आसन झालं. ऐलाडी पैलाडी गाव, नदीच्या अलीकडे एक गाव आणि नदीच्या पलीकडे एक गाव, असे दोन गाव होते. पैलाडीला गावी महादायसे उमायसे भिक्षे गेली. पाठभेदानुसार कोण गेले? महादायसा आणि उमायसा पलीकडच्या गावाला भिक्षेला गेले. आणि मग त्यांच्या भिक्षेमध्ये काय काय आलं? अमृत फळ आले, भात आला, सेवया, सरवळी, हे सर्व लाडू, तिळवे, साकवती, रांधुणी, सुदली, सर्व उत्तम दर्जाचे पदार्थ त्यांच्या भिक्षेत आले. आणि मग त्यांनी येऊन भिक्षा स्वामींना दृष्टपूत केली. आणि स्वामींनी कामधेनू हा शब्द महादायसा आणि उमायसा यांच्यासाठी वापरलेला आहे असं पाठभेदानुसार आहे. आणि अगोदर जो आपण पाठ वाचला त्याच्यामध्ये बायसा आणि महादायसा असं आलेला आहे पाठभेदानुसार. तर अशी एकंदरीत लीळा होती त्या गावाची. कोणत्या गावाची? वाकी या गावची लीळा होती. ती पूर्ण नाव वाकी वडजी असं आहे. पूर्वार्ध लीळा क्रमांक 389. भडेगावी शिवाळा अवस्थान. भडगावी शिवाळ्यामध्ये स्वामींचं अवस्थान झालेलं आहे. शिवाळा म्हणजे काय? शिवालय. आताच्या भाषेत तुम्हाला स्पष्ट समजण्यासाठी शिवालय, शिव म्हणजे महादेव, त्याचं आलय म्हणजे आश्रयस्थान, म्हणजेच ते मंदिर. ते महादेवाचं मंदिर होतं म्हणून त्याला शिवालय असं बोलायचे. तिथं स्वामींचं अवस्थान झालं. मग वेळीचा वेळू गोसावी भडेगावा बिजे केले. संध्याकाळच्या वेळेपर्यंत स्वामी भडेगावला पोहोचले. शिवाळा अवस्थान झाले. दिस 3. स्वामी 3 दिवस तिथे त्या महादेवाच्या मंदिरामध्ये थांबले.
पूर्वार्ध लीळा क्रमांक 390. सिमुगा सिंपणे. स्वामींनी सिमगा शिंपवला. कसा शिंपवला, जुन्या काळात शिमगा कसे खेळायचे, हे सर्व या छोट्याशा चरित्रामध्ये येते. सिमुगेयाच्या पडव्याच्या दिसी गोसावी नगरामध्ये विजय केले. सिमगाच्या पाडव्याच्या दिवशी स्वामी नगरामध्ये गेले. कासारा आळीयेसी तव मार्गी होळी होती. समोर ते चरित्र येणारच आहे, ज्या चरित्राची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. स्वामी बौद्ध विहारामध्ये गेले. ते बौद्ध विहार कुठलं होतं ते तुम्हाला समजणारच आहे, समोर येणारच आहे. तर स्वामी कासार आळीला गेले. तो मार्गी होळी होती. रस्त्याने होळी होती. होळी सर्वांना माहितीच असेल, जे रात्रीला जाळतात. तेथ गोसावी उभे राहिले. होळी जळून गेली होती, राखोंडा पडलेला होता, राख पडलेली होती. तिथे स्वामी उभे राहतात. श्रीचरणाचेनी अंगुठेनी होजे रे म्हणून राख उधळली. स्वामींनी श्रीचरणाच्या अंगठ्याने होजे रे असं एक उद्गार काढले स्वामींनी मुखातून, श्रीमुखातून, आणि तिथली राख उधळवली. नाव कैसे सिंपणे झाले मग गोसावी वसईयेसी विजय केले. थोड्या वेळ सिंपणे झाले म्हणजेच काय, तर त्या राखेनेच तिथं सर्व भक्तजनांनी शिमगा खेळलेला आहे, रंगपंचमी खेळलेली आहे. तर रंग कशाचे, राखेचेच रंग. राखेमध्येच पाणी टाकलं आणि तेच खेळत आहेत. कोणतेही साईड इफेक्ट नाही, कोणताही केमिकल त्याच्यात वापरलेलं नाही. असं ते एकदम, ते जे रंगपंचमी भक्तजनांनी खेळली ती कोण्याही प्रकारे माणसाला अपायकारक नव्हती, कारण की त्याच्यामध्ये कोणते केमिकल नव्हते. नाही तर हल्ली बघा तुम्ही, कलर चांगला दिसावा, चांगला चिटकावा म्हणून नको ते लोक त्यामध्ये केमिकल टाकतात. हानिकारक असतात ते सर्व. आणि हे लाकडाची राख, गवऱ्यांची लाकडांची राख, हे कशाला हानिकारक राहणार आहे, आपल्याला नाही राहणार. तर तशी रंगपंचमी स्वामींनी खेळलेली आहे भक्तजनांसोबत. नावेक सिंपणे झाले. थोड्या वेळ सिंपणे झालं आणि मग स्वामी तिथून निघून गेले. पाठभेदानुसार असं आलेलं आहे की स्वामींनी तिथं ते जे राख उधळली तिथे किती वेळ चाललं हे खेळणं सर्व रंगपंचमीचं, तर ऐसे पहार एक सिंपणे प्रवर्तले. पाठभेदानुसार तळटीप मध्ये आलेलं आहे. एक प्रहर भक्तजनांनी ती रंगपंचमी खेळली तिथे. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 391. वसये अवस्था आणि इंद्रभटा वसे निक्षेदू. वसये इथे स्वामींचं अवस्थान झालं. काही जण म्हणतात ते जैनांचं स्थानक होतं, आणि दुसराही अर्थ आहे ते बौद्धांचं काय असते, तर बौद्ध विहार. तर स्वामी तिथे गेले. दोन अर्थ आहेत, यापैकी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच. संयुक्तिक अर्थ हा काय वाटतो, बौद्ध विहाराचा. तो अर्थ संयुक्तिक का वाटतो, त्यासाठी स्वामींचंच बोलणं इथे आलेलं आहे, ते प्रमाणभूत आहे आपल्यासाठी. तर ते काय आहे नेमकं स्वामींचं बोलणं, हे सविस्तर समोर येणारच आहे, आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वसई म्हणजे काय, सुरुवातीलाच अर्थ सांगून देतो. बौद्ध विहार. स्वामी तिथे गेले, आणि तिथे गेल्यानंतर इंद्रभटांना स्वामी काय म्हणतात, वसई निक्षेदू. स्वामी निषेध करतात. का निषेध करतात, इत्यंभूत माहिती तुम्हाला समोर येणारच आहे. फक्त संयम ठेवून व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ मिळेल. त्याच्यामध्ये तुमचं कोणत्याही मनामध्ये अज्ञान राहणार नाही या चरित्राविषयी. वसये अंतु गोसावी विजय केले. स्वामी बौद्ध विहारात गेले. तेथ गोसाव्यासी आसन झाले. स्वामींचं तिथं आसन झालं. बाईसी चरण क्षाळन केले. स्वामींच्या श्रीचरणाचं बाईसांनी काय केलं, चरण क्षाळन केलं, पाय धुतले. मग गोसावी इंद्रभटा ते म्हणितले. स्वामी इंद्रभटांना म्हणतात, हंगा इंद्रिया हस्ती वेज घेऊ आलिया ही परिब्राह्मणा वसये अंतु रिगोणे. स्वामी म्हणतात, इंद्रिया, तुमच्यामध्ये तर असं बोलल्या जाते की हत्ती जरी अंगावर आला मारण्यासाठी आणि तुम्हाला लपण्यासाठी जर बौद्ध विहार मिळालं तरी तिथे जाऊ नये, वसईमध्ये जाऊ नये, असं आहे तुमच्या शास्त्रामध्ये. ऐसे तुमचे शास्त्र बोले. तुमचं शास्त्र असं बोलते की एकतर मरण पत्करावं, हत्ती अंगावर आला त्याच्या पायाखाली चिरडून मरून जावं माणसाने, परंतु बौद्ध विहारामध्ये जाऊ नये, असं तुमच्या शास्त्रामध्ये आलेलं आहे. जी जी इंद्रभट्ट म्हणतात, हो जी जी बरोबर आहे. सर्वज्ञ म्हणितले मा तुम्ही कैसे आले ती. मग स्वामी म्हणतात, तुम्ही आमच्या मागे जिथं बौद्ध विहारामध्ये आलात, कसं काय आलात बरं.
नाजी आम्ही आपुल्या गोसाविया सरिसे आलोजी. इंद्रभट्ट म्हणतात आम्ही आमच्या देवासोबत आलो, गोसावियांसोबत आलो. हांगा दशावतारा अंतुली हे की देवता होय. मग स्वामी म्हणतात तुम्ही आमच्यासोबत आलात, परंतु समोर स्वामी काय बोलतात, हे जास्त प्रमाणभूत जे मी बोललो ते हे वाक्य आहे की हे बौद्ध विहार आहे, स्वामी जिथे गेलेत ते हे वाक्य आहे. काय म्हणतात स्वामी, हंगा दश अवतारा अंतुली हे एक की देवता होय नव्हे, हे वाक्य आहे. याचा अर्थ काय? स्वामी म्हणतात का हो इंद्रिय हो, हंगा हे जे बौद्ध विहार आहे याच्यामध्ये जे बौद्ध आहेत, बुद्धाची मूर्ती आहे, ते दश अवतारांतुली एक देवता होय नव्हे. स्वामीच प्रश्न करतात पुढे, म्हणजे प्रश्नार्थक आहे चिन्ह. तिथं चरित्रामध्ये पण काय आलेलं आहे, ते प्रश्नार्थक चिन्ह आलेलं आहे. स्वामी म्हणत आहेत की हे जे बौद्ध आहे ते दशावतारापैकी एक अवतार नाही का? जे लोक विष्णूचे दशावतार मानतात, जे अन्य संप्रदायातील गोष्ट सांगत आहे मी, जे लोक म्हणतात दश अवतारापैकी बौद्ध हे एक अवतार आहेत, विष्णूच्या दश अवतारापैकी एक, तर स्वामीही तेच म्हणतात की दश अवतारापैकी हा एक अवतार नाही का? तुम्हीच सांगा. जे दश अवतार आहेत संप्रदायामध्ये आलेले अन्यत्र ते कोणते आहेत? पहिला अवतार मत्स्य, दुसरा कूर्म, तिसरा वराह, चौथा नरसिंह, पाचवा वामन अवतार, सहावा परशुरामाचा अवतार, सातवा रामाचा अवतार, आठवा कृष्णाचा अवतार. आता असा अर्थ धरू नका की मी हे सांगितलं की कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत, असा अर्थ मी नाही सांगत. जे स्वामींनी दशावतार उल्लेख केलेला आहे तर अन्य संप्रदायाच्या अनुसार मी अर्थ सांगत आहे, इथे तसा उल्लेख आलेला आहे म्हणून वांचोनी मी असा अर्थ सांगत आहे, अशातला भाग नाही. आपण श्रीकृष्ण भगवंतांना हे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतारच मानतो, कारण ते श्रीकृष्ण महाराज पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतारच आहेत. याविषयी काही एक मनामध्ये कोणाचाही संदेह असू नये. जे इथे आले त्या संदर्भात बोलतोय मी बरं का. आणि आठवा कृष्णाचा, नववा बौद्धाचा आणि दहावा कल्की, तर असे दश अवतार आहेत. तर दश अवतारापैकी नववा अवतार बुद्धाचा, तो विष्णूचाच अवतार आहे असं स्वामी सांगतात. आणि साहजिकच आहे, स्वामी इथे म्हणत आहेत की इथे बौद्धाची मूर्ती आहे, तुम्ही आतमध्ये कसे आलात? म्हणजेच ते जे ठिकाण आहे वसई जी आहे ते काय आहे? बौद्धांचं मंदिर आहे. बौद्ध विहार म्हणा, बुद्धांचं मंदिर म्हणा, काहीही म्हणा, परंतु ते ठिकाण कोणतं आहे? बौद्धांचं आहे, जैनांचं नाही, असं आपल्याला या वाक्यावरून स्वामींच्या लक्षात येते. आणि स्वामींचं वाक्य ते आपल्यासाठी प्रमाणभूत आहे. इंद्रभट्ट म्हणतात जी बरोबर आहे. बौद्ध हे जे गौतम बुद्ध होते हे दशावतारापैकी एक विष्णूच्या. सर्वज्ञ म्हणतले ऐसा गा भट्टाचार्य आपलेनी अभिमाने देवता दुखिली. मग स्वामी म्हणतात भट्टाचार्याने स्वतःच्या अभिमानास्तव देवतेला दुखवलं. वैर्याचा देव झाला तरी काही दगडे हाणवणी फेडावा. आपली संस्कृती काय शिकवण देते? महानुभाव पंथाची संस्कृती म्हणा, आपलं तत्वज्ञान म्हणा, आपली ज्ञानाची परंपरा म्हणा, जे तुम्हाला बोलावं असं वाटेल ते बोला. आपले स्वामी काय सांगतात की किती सुंदर वाक्य आहे, एकदा पुन्हा उच्चारण करतो त्या वाक्याचं, लक्षात राहू द्या. वैर्याचा देव झाला तरी काही दगडे हाणोनी फोडावा. स्वामी म्हणतात वैर्याचा देव आहे म्हणून काय त्या देवाला दगडाने मारून फोडावं का? त्या मूर्तीला तोडावं का? नाही. हांगा इंद्रिया देवतेसी आणि आभुका घालिजे. किंवा तुम्ही त्या देवतेच्या मूर्तीला तोडलं जरी नसेल तरी त्या देवतेविषयी वाईट शब्द बोलणे, वाईट घाण बोलणे, त्यांच्यावर शिंतोडे उडवणे, असं काही घाण बोलून असं करावं का? नाही, कधीच करू नये. ही आपली परंपरा, आपली जी सनातन संस्कृती आहे ती आपल्याला हेच शिकवते. आपण कधीही कोणाचेही मंदिरं तोडलेली नाहीत. जी आपली संस्कृती सांगते. मी महानुभाव पंथच म्हणून नाही म्हणत, मग ते महानुभाव पंथ असेल, वैष्णव संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, शैव संप्रदाय असेल, इतरत्र भारतामधले जेवढे काही संप्रदाय असतील हिंदू धर्माअंतर्गतचे, कोणीही कधी एकूण एकाचे मंदिरं तोडलेली नाहीत. मंदिरं जर तोडलेली आहेत ते सर्व म्लेच्छांनी मंदिरं तोडलेली आहेत. मग ते मंदिर असेल श्रीकृष्ण महाराजांच्या जन्मभूमीचं मथुरेचं, तेही म्लेच्छांनीच तोडलं. राम जन्मभूमीचं मंदिर असेल तेही म्लेच्छांनी तोडलं. काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल तेही म्लेच्छांनीच तोडलं. आपल्या महानुभाव पंथाची काशी रुद्धपूर येथील राजमठ जे आपल्याला खूप महत्वाचा होता, तेही राजमठ कोणी तोडला असेल तर ते राजमठही तोडला म्लेच्छांनी. हे परकीय लोक जे आलेत
यांची विचारसरणी फार वेगळी. ते मंदिरं तोडायचे. आपली विचारसरणी वेगळी आहे, आपलं ज्ञान वेगळं आहे. स्वामी जे आपल्याला सांगतात ते आपल्याला मार्गदर्शक तत्व आहेत. हे जे स्वामी बोलत आहेत की दुसऱ्याचा देव असेल म्हणून काय ते दगडानं फोडून टाकावा का, किंवा काही घाण बोलून त्यांचा अपमान करावा का, त्यांच्यावर शिंतोडी उडवावेत का आपण? नाही, असं करू नये. इंद्रभट्टी म्हणितले, इंद्रभट्ट म्हणतात, जी भटाचार्या नव्हे तो सुना, जेवते जेवते भुंक तुची गेला. इंद्रभट्ट म्हणतात, देवा तो काही भट्टाचार्य होता का हो? तो भट्टाचार्य नव्हता, आचार्य म्हणायच्या लायकीचा नव्हता. तो एक कुत्रा होता. इंद्रभट्ट काय म्हणतात, जी भट्टाचार्य नव्हे, तो भट्टाचार्य आचार्य नव्हता, तो सुना म्हणजे तो कुत्रा होता. काय करायचा तो? जेवते जेवते भुंक तिची गेला. त्याला कोणी काही वाईट म्हटलं की लगेच कुत्र्यासारखा भुंकायचा तो. असा तो एकदम विचित्र असा प्राणी होता. तो कोण्याही प्रकारचा आचार्य नव्हता, असं इंद्रभट्ट म्हणतात. महादायसी पूसिले जी भट्टाचार्य येसना अभिमानू का केला जी. महादायसा विचारतात. महादायसा फार विद्वान, त्यांना सर्व माहिती होतं भट्टाचार्यांनी काय काय कुकर्म केलेले होते. आणि म्हणून महादायसा म्हणतात, जी भट्टाचार्य येसना अभिमानू का केला जी. एवढा अभिमान का केला, एवढं अभिमानाचं कार्य त्याच्या ठिकाणी का वर्तलं, ते नेमकं कार्य काय होतं ते तुम्हाला समजणारच आहे, परंतु ते उद्याच्या सत्रामध्ये तुम्हाला समजणार आहे. पाठभेदानुसार एक तळटिपेमध्ये मोठं चरित्र आलेलं आहे स्वामींचं, आणि ते चरित्र तुम्हाला सविस्तर ऐकायला मिळणार आहे उद्याच्या सत्रामध्ये. त्यामुळे उद्याचं सत्र मिस करायचं नसेल तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचं काम म्हणजे चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. चॅनल सबस्क्राईब केलं तर उद्या तुम्हाला आपोआप तुम्हाला मेसेज येईल माझ्या पोथीचा, नाहीतर मेसेज येणार नाही. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांच्यासाठी सांगतोय मी. जर तुम्हाला सबस्क्राईब करायचं माहिती नसेल तर घरच्यांना कोणालाही विचारा. एखादा मुलगा असेल मोठा, त्याला सर्व माहिती असते, त्याला म्हणा की मला हे चॅनल सबस्क्राईब करून दे, म्हणजे तो मुलगा तुमचं चॅनल सबस्क्राईब करून देईल. हे जे महानुभाव प्रतितीपंथ युट्यूब चॅनल आहे हे ते सबस्क्राईब करून देईल, आणि तुमच्याकडून ते उद्याचं चरित्र फार महत्वाचं होणार आहे, ते सुटणार नाही तुमच्याकडून. तर महादायसा म्हणतात की एवढा अभिमानाचं कार्य त्याच्या ठिकाणी का वर्तलं. यावर स्वामी उत्तर देतात. सर्वज्ञ म्हणितले, बाई तया वेदांतीचे यथावत कर्म ज्ञान करणीया अकरणीयांचे येणे अभिमाने. स्वामी उत्तर देतात, बाई त्या भट्टाचार्याला वेदांतीचं सर्व यथावत कर्म ज्ञान होतं. जे करणीय गोष्टी आहेत, जे अकरणीय आहेत. करणीय म्हणजे काय? जे करायचे आहेत, विधी आचरायचे आहेत आपल्याला, त्याला करणीय म्हणतात. की हे विधी करावा, हा आचार करावा, हा विधी करावा, हे तप करावं, याला करणीय म्हणतात. म्हणजे आपल्याला करायचं आहे, ते सांगितलेलं आहे त्या वेदामध्ये, ते करणीय असतात. अकरणीय म्हणजे करायचं नाही. असे जे काही काम असतात जे करायचे नसतात, ते केलं तर पाप लागते, त्याला अकरणीय असं बोलतात. येणे अभिमाने, त्याला त्याचाच गर्व होता, मला एवढं ज्ञान आहे म्हणून. आणि त्यामुळे त्याचं ते पुढे जे प्रकार घडलेला आहे, फार भयंकर प्रकार घडलेला आहे भट्टाचार्याच्या जीवनामध्ये. तो जर प्रकार ऐकायचा असेल तर तुम्हाला उद्याचा व्हिडिओ नक्कीच पाहावा लागणार आहे. तर स्वामी म्हणतात त्या अभिमानामुळे त्याने ते कार्य केलं. जी तेने ये तुके केले देवतेसी अभुका घातला. माझा हा प्रश्न की सरलेयाचे मिश करुणी तुके क्षेपणिक कडे आणतू घातले. महादायसा म्हणतात की त्याने एवढं पाप केलं, देवतेसी अभुका घातला, देवतेलाही वाईट बोललं, त्या देवतेवरही शिंतोडे उडवले वाईट बोलून. तर माझा हा प्रश्न आहे की सगळा प्रकार संपला होता तरीही काहीतरी एक निमित्त करून त्याने कितीतरी क्षेपणिक कढईत घातले, उकळत्या तेलामध्ये घातले, आणि किती अनिमित हिंसा झाली, किती अनिमित हिंसा केली, म्हणजे ती हिंसा मोजता येणार नाही एवढी हिंसा त्याने त्याच्या आयुष्यामध्ये केलेली आहे. यावरी सर्वज्ञ म्हणितले. आणि या उपरांत स्वामी म्हणतात, बाई पोरू जीव सकळ ही आपुले वोखटे गोमटे जाणे परी जाणो नीची करी. स्वामी म्हणतात, बाई हे जे पोरजीव आहे ते सर्व काही जाणते, काय स्वतःसाठी वोखट आहे. वोखट म्हणजे काय? वाईट. की ही क्रिया केल्याने मला पाप लागेल, मला नरकात सडावं लागेल,
हे त्याला ज्ञान असते, हे वोक्त आहे, हे करू नये, पापरूप कर्म आहेत, हे करू नये, वोक्त आहे. गोमटे म्हणजे हे केल्यानंतर पुण्य प्राप्त होईल मला, असं जर मी आचार केला तर मला मोक्ष मिळेल, मला स्वर्ग मिळेल. हे वोक्त गोमट हा जो जीव आहे सर्व जाणतो, परी जाणूनीची करी, जाणूनही करतो. जसं तुम्हाला माहितच आहे, हे जे काही संसारामध्ये गुरफटलेले जीव आहेत यांना माहिती आहे सर्व. जर अनुसरण घेतलं तर ईश्वर प्राप्ती होईल. चांगला घरी राहून जरी देवधर्म केला तरी आपण संन्यास धर्माकडे वाटचाल नक्कीच करू, आपण नक्कीच अग्रेसर होऊ, हे सर्व माहिती असते. परंतु करावंसं कोणाला वाटते? निर्हेतुक क्रिया करावी हेही माहिती असते, परंतु निर्हेतुक क्रिया कोणाला करावीशी वाटते? दररोज देवाला विडा ठेवतात, 4-4 दिवे जाळतात देवा पुढं, देवा माझं हे काम होऊ दे, देवा माझं ते काम होऊ दे. माहिती असते की सहेतुक क्रिया करू नये, हेतू धरून कधीच क्रिया करू नये हे माहिती असते जीवाला, तरीही हा जीव सहेतुक क्रिया करतो. निर्हेतुक क्रिया केल्याने ईश्वर प्राप्ती होते हेही माहिती असते, परंतु हा जीव निर्हेतुक क्रिया करत नाही. तर अशी या जीवाची गती आहे. म्हणून स्वामी म्हणतात की ओक्त गोमट सर्व या जीवांना कळते, परंतु हा जीव जाणून बुजून हे कर्म करत असतो. आता परमेश्वर तरी याला काय करतील बरं? याला कोण दोषी आहे? तर आपणच दोषी आहोत. आपल्याला सर्व माहिती असते, परंतु तरी पण आपण जे करू नाही तेच करत असतो. ते तेने जाणुनीची केले, ते तेने म्हणजे भट्टाचार्यांनी सर्व जाणून बुजून केलेला आहे. तेने तो तत्काळ नरकात गेला म्हणून बाई. आणि त्या भट्टाचार्याने सर्व जाणून बुजून केल्यामुळं, तेने त्या क्रियेमुळे तो तात्काळ नरकाला गेला. इतके भयंकर पापकर्म त्याने केले होते. आता हे भयंकर पापकर्म किती केले होते सविस्तर माहिती करून घ्यायची असेल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते सविस्तर माहिती सांगणार आहे. उद्याचा व्हिडिओ तुम्ही सोडू नका. जाणत्या पसीवरी नेणता चांग, आणि म्हणून स्वामी म्हणतात बाई जाणत्यापेक्षा नेणता चांग. जर जाणून तुम्ही करू नये तेच करत आहात तर त्यापेक्षा मग जो नेणता आहे अज्ञानीच आहे तो चांगला ना तुमच्यापेक्षा, असं स्वामी म्हणतात. जैसा ओल्यापासी कोरडा चांग, ज्याप्रमाणे ओल्यापेक्षा कोरडा चांगला आहे. कोरडा जो असतो तो कोरडाच का असेना, परंतु एकदम स्वामींच्या त्या ज्या मार्गावर रूढ झालेला आहे तो व्यक्ती, त्यावरच तो रूढ राहतो. परंतु ओला कसा असतो? तो फार भावुक असतो. जर गाडी कधी रुळाच्या खाली घसरली तर लवकर रुळावरच येत नाही, दुसरीकडेच पळून जाते. परंतु कोरडा जो आहे तो बरा म्हणतात स्वामी. कमीत कमी त्यानं जे ट्रॅक धरलेली आहे तो ट्रॅक सोडून जात नाही, जरी खाली उतरला तरी लवकर ट्रॅकवर येतो, असं स्वामींना म्हणायचं आहे. हो काजी महादायसा म्हणतात ठीक आहे, म्हणून महादायसी उगेची राहिली, असं म्हणून महादायसा काहीही बोलत नाहीत, गप्प बसतात. मी उद्या जे तुम्हाला चरित्र सांगणार आहे सविस्तर, जे स्वामी म्हणतात की त्याला खूप मोठ्या नरकाला जावं लागलं, खूप भयंकर महापाप केलं त्याने, त्याला लगेच नरकात जावं लागलं मेल्यानंतर, तर ह्या संदर्भामध्ये जी सविस्तर लीळा आलेली आहे ती वेगळ्या पाठामध्ये आलेली आहे. जो तळेगावकर आमनायाचा पाठ आहे त्या पाठामध्ये ही लीळा सविस्तर आलेली आहे एकदम. तर ती लीळा आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. ती लीळा सविस्तर तुम्हाला उद्या ऐकायला मिळणार आहे. आणि ती लीळा जर ऐकायची असेल तर जसं मी सांगितलं की चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. घरच्या कोण्याही मोठ्या माणसाला चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. जर तुम्हाला समजत नसेल, जे काही वयस्कर माणसं असतील जे पोथी ऐकतात माझी, त्यांच्यासाठी मी सांगतोय, त्यांना समजत नाही चॅनल सबस्क्राईब करायचं, तर तुम्ही घरच्या जे काही कॉलेजला जाणारे मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना जर सांगितलं तर ते तुम्हाला ते जीमेल अकाउंट ओपन करून देतील आणि चॅनलही सबस्क्राईब करून देतील. म्हणजे उद्याचा व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाहीत, मेसेज तुम्हाला नक्की येईल त्या पोथीचा. तर हे चरित्र स्वामींचं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर उद्याचं सत्र महत्वपूर्ण राहणार आहे. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.